नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तानपूरमध्ये प्रेम प्रकरणात वारंवार धमक्या मिळाल्यानं एका महिलेनं आणि तिच्या प्रियकरानं ट्रेन खाली उडी मारून आत्महत्या केल्याची एक दुःखद घटना समोर आली। या प्रकरणात नांदगाव पोलीस ठाण्यात 16 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारदार गोविंद नवनाथ मिटके यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार वंजारवाडी येथील रहिवासी असलेली त्यांची बहीण उज्ज्वला रामकृष्ण खताळ हिचं तिच्याच गावातील ज्ञानेश्वर माधव पवार याच्याशी प्रेम संबंध होते। गावातील काही लोक त्यांच्या नात्याला विरोध करत होते आणि वारंवार आत्महत्या करण्याची अन्यथा त्यांना मारण्याची धमकी देत होते। त्यामुळे मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं तक्रारीत म्हटलंय। 11 मार्च रोजी रात्री 8:50 उज्ज्वलानं तिच्या भावाला व्हॉट्सअपवर एक चिठ्ठी पाठवली। यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या 16 जणांची नावं घेतली। या व्यक्तींनी तिला आणि तिच्या प्रियकराला आत्महत्या करण्यासाठी धमकी दिली आणि दबाव आणला। घटनेची माहिती मिळताच तक्रारदार गोविंद मिटके आणि त्यांचे नातेवाईक मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले। तिथं त्यांना कळलं की उज्ज्वला आणि ज्ञानेश्वर दोघांनीही नस्तानपूर शनिदेव मंदिराजवळील रेल्वे रुळावर आत्महत्या केली। कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना कळालं की दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। या प्रकरणात उज्ज्वला आणि ज्ञानेश्वर यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या 16 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय आणि तपासानंतर उर्वरित आरोपींवर कारवाई केली जाईल। नांदगाव पोलीस ठाण्यात 16 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। अरुण गायकवाड, मधुकर राम गायकवाड, संदीप वाल्मिकी सावंत, प्रकाश वाल्मिकी सावंत, नवनाथ मारुती जाधव, संतोष माधव पवार, अनिल राजू दखने, संजय मारुती सोनवणे, रोहिदास मारुती सोनवणे, सोपन सूर्यभान गुंडगल, सुनीता ज्ञानेश्वर पवार, सोनल संतोष पवार, जानेबाई छबू गुंडगल, नितीन सुभाष घाडगे, सतीश जाधव, बाल्या दत्तू जाधव, बाळू सातवा गोसावी, छगन दादा साठे अशी त्यांची नावं आहेत। नांदगाव पोलीस ठाण्यात 16 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरबी न्यूजसाठी क्रांतीवीर भांगरे, नांदगाव।